काय होमिओपॅथिक डॉक्टर आहे. डॉक्टर आहे होमिओपॅथिक, म्हणजे ते बारक्या बारक्या गोळ्या. हा बारक्या बारक्या गोळ्याच ना, हा मोठ्या गोळ्या नाही, छोट्या गोळ्याची डॉक्टर आहे. सर्वप्रथमतः मी श्री संत वामनभाऊ महाराजांच्या चरणी जवळ घे. नमन करते. हा त्यांच्या जन्मभूमीमध्ये आम्हाला तुमची जी कथा ऐकायला मिळते, आमचं खूप सगळ्यांचं खूप मोठं भाग्य असेल. जे पण तुम्ही सांगतात अगदी म्हणजे ऐकण्यासारखंच असतं. प्रत्येक गोष्ट ही काहीतरी घेण्यासारखी आहे. जी पण तुम्ही तुमचं पण स्ट्रगल सांगतात, की ज्या पण तुम्ही गोष्टी अनुभवल्या आहेत तशाच इथे सगळ्यांनीच थोड्याफार अनुभवल्या क्या आहेत. बात आहे, हो. तर ते पण प्रत्येक जी कथा आहे जे खूप सुंदर प्रकारे तुम्ही सांगितलेत ते, तर खूप छान वाटलं ऐकून. खूप खूप आभार मानते मी. आणि मीच नाही, माझे पूर्ण परिवार जे पण मला भेटतात म्हणजे तुमची कथाची स्तुती करतात रोज. म्हणजे होती माझी पण हा, स्तुती. होती, समोरचा दगड आहे मला पण. नाही, ही चांगल्या प्रकारची स्तुती आहे असं. ठीक. आणि मी सगळ्यांना हाच संदेश देऊ इच्छिते की जे पण आपण करतो, की भगवान परमात्मा आपल्याला एकदम अगदी लहान बाळासारखं आपला सांभाळ करतात. तर जर ते आपल्याला एवढ्या छान प्रकारे सांभाळत असतील तर आपलं पण थोडंसं एक कर्तव्य बनतंय वा. की आपण लोकांच्या प्रती म्हणजे माणुसकी ठेवणं हे खूप महत्वाचं क्या आहे. बात. कोणावर अन्याय करू नये, कोणाचा तळतळाट कधीच घेऊ नये, किंवा कोणाबद्दल जर कोणी पुढे जात असेल तर त्याच्याबद्दल कधी बात चुकीचं आहे. बोलू नये. एखाद्या निरागस व्यक्तीचं मन पण दुखवणं हे पण पाप आहे. हो, होईल तेवढं आपण नामस्मरण करावं देवाचं. आपण कोणतं पण काम करू, बरोबर. भले शेती करू, जॉब करू, काय पण करू, बट त्याच्यामध्ये आपण म्हणजे देवाचं नामस्मरण केलं गेलं पाहिजे. त्याला भजन कामामध्ये काम काही म्हणा, राम राम हां. असं म्हणतात. आणि जे पण आपण काम करतो ते एकदम प्रामाणिकपणे करायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. आणि हेच आणि तुम्ही जे की तुमच्या याच्यामध्ये खरंच खूप ऑनेस्टली तुम्ही सगळ्या गोष्टी खूप छान आम्हाला सांगतात. खूप छान वाटतं ऐकून. थँक्यू. रामकृष्ण हरी.